मित्रांनो, याच्यामुळे तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की शिक्षक भरती डिसेंबर महिन्यामध्ये होईल, परंतु याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाशी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे पदाधिकारी आहेत त्यांनी जेव्हा संपर्क केलेला आहे तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षक भरतीचे जे काही पदं आहेत, जेवढी रिक्त आहेत तेवढी सर्व पदं पोर्टलवरती द्यायला सांगितलेली आहेत आणि पोर्टलवरती दिल्यानंतरनं तो त्याच्यातली किती पर्सेंट पदं शिक्षक भरतीसाठी ऑन करायची, म्हणजे ते त्याच्यासाठी द्यायची, त्या पदांवरती जागा भरायच्या, हे सर्व मात्र पोर्टलच्या विचाराधीन असणार आहे. त्याच्यामध्ये जास्त आपण काही करू शकत नाहीये. मग आता त्या भरतीवरती ज्यांचं समायोजन झालेलं नाहीये, जे अतिरिक्त आहेत, ते समायोजनाची वाट पाहत आहेत, त्यांचं काय होणार आहे मित्रांनो? त्यांचं समायोजन होईल. एकदा का स्टे उठलेला आहे त्याच्यानंतर त्यांचं समायोजन होईल, परंतु त्याच्यामुळे शिक्षक भरतीवरती कोणता परिणाम होणार नाहीये. नुकत्याच घेतलेल्या माहितीनुसार जी 80% पदं भरतीस मान्यता आहे त्यामधली आता 70% पदं भरली जाणार आहेत, जर हा स्टे आहे उठला नाही आणि जर अतिरिक्त खूप प्रमाण असेल तर. जर प्रमाण लमसम असेल तर मात्र ते त्याच्यातून सामावून घेतील, कारण शिक्षण विभागाकडे बरीच पदं असतात ती तेवढीशी दाखवली जात नाहीत. फक्त ज्या खाजगी संस्था आहेत, अनुदानित, विनानुदानित, अंशतः अनुदानित, त्यांना मात्र थोडासा याचा फटका बसतो, कारण तिथं एवढी पदं त्यांना रिक्त दाखवता येत नाही, त्यांना सर्व पदं भरता येतात. परंतु जेडपी मध्ये हे कॉमन चालतं की तिथं ऑलरेडी 70% पदच भरली जातात. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की सध्या जी याचिकेचा निर्णय आलेला आहे त्याच्यामुळे याच्यावरती परिणाम होईल का, हे जेव्हा आपण याच्या संदर्भात चौकशी केली शिक्षण विभागाशी तेव्हा त्यांनी सांगितलं की कोणताही परिणाम होणार नाही, परंतु जे अतिरिक्त आहे, ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यातली त्या आस्थापनेची ज्या क्लासवरचे ते शिक्षक अतिरिक्त आहेत, म्हणजे जे इयत्तेवरचे अतिरिक्त आहेत, त्यांच्यातली काही पदं राखीव ठेवली जाणार आहेत, म्हणजे ती पोर्टलवरती दिली जाणारच नाहीये आणि राहिलेली पदं पोर्टलवरती दिली जातील, परंतु शिक्षक भरती